नमस्कार. आपल्याला माहीतच आहे की शांत आणि गाढ झोप आपल्या आरोग्यासाठी किती किती जास्त महत्त्वाची असते. पण श्वसनाच्या समस्यांमुळे अनेकांसाठी ही शांत झोप म्हणजे फक्त एक स्वप्नच बनून राहते. आज आपण एका अशा उपकरणाबद्दल बोलणार आहोत जे हे चित्र पूर्णपणे बदलू शकतं. आणि ते उपकरण म्हणजे BMC Y30T GI-BPAB मशीन. स्लीप ॲपनिया किंवा COPD सारख्या आजारांमध्ये काय होतं की रात्री श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे झोपेची सगळी क्वालिटीच कमी होते. तर मग हे उपकरण अशा त्रासांवर एक प्रभावी उपाय म्हणून नेमकं कसं काम करतं हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर हे जे BMC Y30 आहे ते एक BPAP मशीन आहे. पण हे BPAP म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या श्वासाला मदत कशी करतं, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे मशीन आपल्या नैसर्गिक श्वासोच्छवासाला सपोर्ट देण्यासाठी हवेचे दोन वेगवेगळे दाब वापरतं. एक दाब असतो श्वास आत घेताना मदत करण्यासाठी आणि दुसरा असतो श्वास बाहेर सोडताना मदत करण्यासाठी. हेच या संपूर्ण तंत्रज्ञानाचं मूळ आहे. हे जे दोन दाब आहेत ना त्यांना म्हणतात IPPAP आणि EPPAP. आता IPPAP म्हणजे काय तर इन्स्पिरेटरी म्हणजे श्वास आत घेताना दिला जाणारा जास्त दाब. ह्या दाबामुळे होतं काय की श्वासनलीच्या पूर्णपणे मोकळी राहते आणि हवा फुफ्फुसांपर्यंत अगदी सहज पोहोचते. आणि याच्या अगदी उलट आहे EPPAP म्हणजे एक्स्पिरेटरी श्वास बाहेर सोडताना दिला जाणारा कमी दाब. यामुळे श्वास बाहेर टाकताना अजिबात त्रास होत नाही, एकदम नैसर्गिक वाटतं. चला आता या मशीनची काही खास वैशिष्ट्ये पाहूया. अशी वैशिष्ट्ये जी वापरकर्त्याचा अनुभव खूपच आरामदायी बनवतात. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे यात एक हीटेड ह्युमिडिफायर आहे. यामुळे काय होतं की मशीनमधनं येणारी हवा कोरडी न राहता थोडी ओलसर आणि उबदार राहते. परिणामी नाक आणि घशातला कोरडेपणा टळतो आणि रात्रभर श्वास घेणं खूप सुखद होतं. आता बघा, कधीकधी झोपेत मास्क थोडासा सरकतो आणि हवा लीक व्हायला लागते. तर हे मशीन इतकं स्मार्ट आहे की ते हा बदल लगेच ओळखतं आणि हवेचा दाब आपोआप ॲडजस्ट करतं, जेणेकरून थेरपीचा प्रभाव अजिबात कमी होत नाही. अनेकांना सुरुवातीलाच जास्त दाबाची सवय नसते, बरोबर ना? त्यासाठी रॅम्प फंक्शन नावाची एक उत्तम सोय आहे. यात मशीन सुरू झाल्यावर दाब एकदम वाढत नाही, तो हळू वाढतो. यामुळे शांतपणे झोप लागेपर्यंत दाब अगदी कमी राहतो. याचा कलर डिस्प्ले इतका स्पष्ट आहे की रात्रीच्या अंधारातही सेटिंग्ज बदलणं एकदम सोपं जातं. आणि एवढंच नाही तर हे मशीन श्वसनाचा सगळा डेटा साठवून ठेवतं, जो नंतर डॉक्टरांना उपचारांचा आढावा घेण्यासाठी खूप उपयोगी पडतो. बरं, ज्यांना या मशीनच्या टेक्निकल गोष्टींमध्ये रस आहे त्यांच्यासाठी आता आपण याचे काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स पाहूया. इथे आपण पाहू शकतो की याची प्रेशर रेंज 4 ते 30 सेंटीमीटर H2O पर्यंत आहे, जी वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करू शकते. यात CPAP, S, T आणि S/T सारखे वेगवेगळे मोड्स आहेत, जे डॉक्टर रुग्णाच्या स्थितीनुसार सेट करू शकतात. आणि याचा 2.4 इंचांचा LCD डिस्प्ले वापरायला अतिशय सोपा आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या मशीनचा आवाज तो 30 डेसिबलपेक्षाही कमी असतो. म्हणजे हे मशीन अक्षरशः शांतपणे काम करतं. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी घरात एक शांत वातावरण टिकून राहतं. वैशिष्ट्ये आणि तांत्रिक तपशील तर आपण पाहिले, पण आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय आणि कसा चांगला परिणाम होतो? याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे झोपेमधला श्वासोच्छ्वास नियमित होतो, ज्यामुळे COPD आणि स्लीप ॲपनियाच्या रुग्णांना खूप मोठा आराम मिळतो. हे घरी किंवा हॉस्पिटलमध्ये कुठेही वापरता येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे चालवायला सोपं आहे आणि याची देखभालही फारशी करावी लागत नाही. आता कदाचित असं वाटेल की हे मशीन वापरणं अवघड असेल, पण तसं अजिबात नाहीये. चला ते वापरायला सुरुवात करण्याच्या काही सोप्या पायऱ्या पाहूया. हे वापरणं खरंच खूप सोपं आहे. फक्त 5 स्टेप्स आहेत. बघा, पहिली, मशीनला पॉवरशी जोडा. दुसरी, ह्युमिडिफायरमध्ये पाणी भरा. तिसरी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोड आणि प्रेशर सेट करा. चौथी, मास्क चेहऱ्यावर अगदी व्यवस्थित लावा. आणि पाचवी, मशीन सुरू करून नैसर्गिकरित्या श्वास घ्या. झालं. खरंच इतकं सोपं आहे हे. थोडक्यात सांगायचं तर हे उपकरण श्वसनाच्या समस्यांना प्रभावीपणे, आरामात आणि सोप्या पद्धतीने हाताळण्यासाठी बनवलेले एक उत्तम साधन आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न की तंत्रज्ञान श्वास घेण्यासारख्या एका मूलभूत आणि नैसर्गिक क्रियेला एका शांत आणि आरोग्यदायी झोपेत कसं काय बदलू शकतं?